श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संस्थापनाचे परमार्थ साधक योगी, तपस्वी आणि दत्त अवतार होते. त्यांचे जीवन म्हणजे एक चमत्काराचा सागरच आहे. ही कथा त्या असंख्य भक्त कथांपैकी एक आहे जी आजही लाखो भक्तांच्या मनात श्रद्धेचा दीप पेटवत आहे. तशीच ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात. रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. अत्यंत साधे जीवन, परंतु मनाने खूप भक्त. त्यांच्या घरात रोज सकाळी स्वामींचा फोटो ठेवून ओवाळणी केली जात असे. पण शेती बुडल्याने त्याच्यावर प्रचंड कर्ज झालं. एक दिवशी सावकार त्याच्या घरात आला. त्याने धमकावून सांगितलं, जर उद्या पैसे दिले नाहीस तर तुझं घर ताब्यात घेईन. रामू भयभीत झाला. रात्री त्याने स्वामींच्या फोटोपुढे बसून रडत रडत प्रार्थना केली आणि तो झोपी गेला. तर त्या रात्री रामूला एक स्वप्न पडलं. स्वामी समर्थ स्वतः त्यांच्या समोर उभे होते. त्यांनी म्हणाले, भिवू नकोस रे, मी आहे तुझ्या पाठीशी. सकाळी उठल्यावर गावाच्या वडाच्या झाडाजवळ जा. रामू उठल्यावर हसत हसत झाडाकडे गेला. झाडाच्या मुळाशी थोडी माती खणल्यावर त्याला एक तांब्याची लहानशी डबी सापडली. आत सोन्याचे 2 मोहरे होते. आणि त्यानंतर रामूने सावकाराचे कर्ज चुकवले आणि उरलेली रक्कम गावातील मंदिरात दान केली. तेव्हापासून तो स्वामींचा जीवनभर भक्त बनला. त्याने त्याच्या घरात एक छोटासा स्वामींचं मंदिर बांधलं. आजही त्या गावात हा प्रसंग सांगितला जातो. रामूचे सोनं ही म्हण लोकांच्या तोंडात आहे. श्रद्धा आणि भक्ती ठेवली तर श्री स्वामी समर्थ संकटातून सोडवतात, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा रामूचा घडलेला प्रकार? नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.